यावर्षी पाऊस कमी असणार आहे असं सांगितलं गेलं आणि सध्या जो धरणसाठा आपल्याकडे आहे, जी काही आकडेवारी आली त्यानुसार इरिगेशन डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की आपण पाणी कमी करावं. तर त्या अनुषंगाने आजची बैठक लागली होती. तर आम्ही पुणे महानगरपालिकेचे सगळे जे अधिकारी आहेत त्यांना काही सूचना दिल्या आहेत की आपल्याकडचा पाण्याचा वापर कसा कमी करता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि परिस्थिती पाहता असं वाटतं आहे की आपल्याला पाणी कपात करावी लागेल. त्याचा निर्णय आम्ही पुढच्या आठवड्यात घेऊ. साधारण सोमवारपासून करावा लागेल असं वाटतं आहे. पण पाणी कपात होण्याआधी आपली जी काही तयारी करावी लागते ती करण्यासाठी वेळ हवा आहे. तर त्याच्या काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये वॉशिंग सेंटर्समधलं पाणी कमी करावं लागेल, स्विमिंग टँक्सचं पाणी कमी करावं लागेल, जिथे पाण्याची गळती असते ते कमी करावं लागेल, जिथे पिण्याचं पाणी वापरलं जातं पिण्याच्या व्यतिरिक्त ते पाणी कमी करावं लागेल. काही ठिकाणी नवीन बांधकामाला पाणी तिथल्या लेबर कॅम्प्सला दिलेलं असतं, त्याच्यावरती एक नियंत्रण ठेवावं लागणार आहे सगळ्यांनाच. तर असे काही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेत. त्याबद्दल आज आपल्याला सगळ्यांना इथं बोलवलं होतं. तर पुणेकरांसाठी पाणी आपल्याला वाचवायचं आहे, पाणी कमी वापरायचं असं एक आव्हान आपल्या माध्यमातून करायचं आहे. सेव्ह वॉटर कॅम्पेन आम्ही चालवणार आहोत सगळेजण मिळून. आणि पुणे शहराच्या नागरिकांनीसुद्धा स्वतःहून पाणी कमी वापरावं असं आव्हान मी आपल्यामार्फत करते. याबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल? आजपासून पाणी कपात नाहीये. आजपासून नाहीये. कपातीचा निर्णय झाला का? कपातीच्या निर्णयासाठी पुन्हा बैठक होणार आहे. कपातीचा निर्णय असा आहे की एकूण पाणी आत्ता आपल्याकडे जो पाणी साठा आहे तो किती दिवस वापरायचा याचा अभ्यास आपण करतो आहे. आणि पाणी कपात आपल्याला पाणी कपातीला समोर जावंच लागेल. तो कधीपासून त्याच्या प्रशासन तयारी करेल. प्रशासनाला अवधी दिला माननीय महापौरांनी की यात पुढील 2 दिवसात तुम्ही त्याचा अहवाल सादर करा. परंतु पुणेकरांना आमच्या सगळ्यांचं आव्हान असणार आहे की आपल्याला पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. त्याची मानसिकता पुणेकरांनी करा. कपातीसाठी तुम्ही परवानगी दिली, फक्त ते प्रशासन ठरवेल की त्याची अंमलबजावणी कधी करायची, बरोबर? सोमवारपासून करणार आहे, पण दिवसाआड करणार आहे का कधी तुम्ही काय करणार करायचं आहे? भाग प्रशासनाचा आहे. पण तुमच्या बैठकीत पाणी कपातीला परवानगी दिली, बरोबर का? पाणी कपातीला परवानगी दिली असं नाही. आपल्याला जर पाणी कपात करायची असेल तर प्रशासनाला अवधी दिला आहे तयारी करण्यासाठी. आणि मग पाणी कपात आपण करू शकतो का, आणि पाणी कपात करायची असेल तर झोन वाईज करायचं, कसं करायचं, एक दिवस आड कुठे करायचं, ह्या सगळ्याची तयारी झाल्याशिवाय आपण पाणी कपातीचा निर्णय घेऊ शकत नाही. सोमवारपर्यंत आपण त्यांना ही सगळी तयारी करायला सांगितलेली आहे. सोमवारच्या आधी हे सगळेजण आपल्याला सांगतील आणि मग त्याचा निर्णय आम्ही घेऊ. सर्व माहिती मागवलेली आहे. तुमच्या भागामध्ये कसं वेळापत्रक असलं पाहिजे पाणी कपातीचं त्याची माहिती मागवलेली आहे. त्याच्यामध्ये आयुक्तांना जो प्रस्ताव पाठवला त्याच्याकडून सांगता 25% पाणी कपात म्हणजे दिवसाआड ते होऊ शकते असं पण दिलेलं आहे. मग आता नेमकं निर्णय घ्यायचा तर नेमकं कुठल्या गोष्टी काढलेल्या आहे? निर्णय तयारीचा आहे. पाणी कपातीला सामोरं जावं लागेल अशी स्थिती आहे. अल निनोमुळे एकदम कमी पाणी होणार आहे. पाटबंधारे खात्याचं म्हणणं आहे या आठवड्यातच पाणी कपात आपण चालू केली पाहिजे. परंतु माननीय महापौरांनी आयुक्तांना आज संबंधितांना सूचना केल्या आहेत की याची पूर्ण तयारी करा. आपल्या सगळ्या नागरिकांना त्याचा अवेअरनेस तयार करा आणि त्यानंतर आपण पुणेकरांना किती दिवस आधी तुम्ही सांगणार की पाणी सोमवार होणार आहे तयारी करायला थोडंसं पुढच्या सोमवारी परत बैठक घेऊन नाही सोसायट्या नाही त्यांच्याकडे स्टोरेजची व्यवस्था करणं काय आणखी बाकी व्यवस्था असेल त्यांना त्याच्यासाठी तयारी लागण्याची वेळ लागणार आहे त्यांना. तुमचं अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी म्हणाले की आमचा निर्णय असा आहे की आम्हाला जर सोमवारपासून पाणी कपात करावी लागली तर त्याची तयारीसाठी आम्ही वेळ दिलेला आहे. असं सांगा आमचा कपातीचा निर्णय झालाय, प्रशासनाला आम्ही तयारीचा वेळ दिलाय आणि अंमलबजावणी कधी होणार हे प्रशासन ठरवेल. असं झालं काय? तुम्ही नक्की काय सांगता त्याच्यावर क्लॅरिटी काय? मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून 1-2 दिवसाचा वेळ आम्हाला सुद्धा द्यावा. प्रशासनाची तयारी झाल्यानंतर ते आम्हाला कळवतील 1-2 दिवसात. गुरुवारपर्यंत आम्हाला कळेल, मग आम्ही जाहीर करू. जी तयारी करायला सांगितली त्याबद्दल आयुक्त साहेब आपल्याशी बोलतील. पण मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनाच, म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी असू किंवा प्रशासन असेल, आम्हाला अजून 2 दिवस हवे आहेत. 2 दिवसात माझ्याकडे त्याचा रिपोर्ट येईल आणि मी तुम्हाला गुरुवारी याबद्दलचं कळवेन.
आयुक्त साहेबसुद्धा सगळ्यांना सूचना देतील. पाणी कपात केव्हापासून असेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे की पुणेकरांना तयारी करायला वेळ दिला पाहिजे. तो वेळही पुणेकरांना मिळेल. धरणामध्ये किती पाणी काय सांगाल की आयुक्त साहेबांचा प्रश्न आहे बेसिकली की तुम्हाला तयारी करायला किती 5 TMC. आणि कधीपासून पुणेकरांना पाणी कपात चालू होईल आणि किती? आणि असं दोन याचं उत्तर आहे. एक तर असं आहे की हा केवळ आपला 2 दिवस किंवा 3 दिवस इश्यू नाही. आपला हा पाहावं लागतं की शहरात किती एरियामध्ये पाण्याची कमी ऑलरेडी आहे. आता समजा आमच्याकडे 158 झोन्स आहे, तर आता काही झोनमध्ये ना ऑलरेडी पाणी लोकांना खूप कमी मिळतो आणि ऑलरेडी त्या ठिकाणी एक दिवसाआड असं सिस्टम आहे. तर थोडं आम्ही हे सगळे करतेवेळी आपण असं पाहतो की कुठल्या एरियामध्ये पाणी खपत जास्त आहे आणि कुठे थोडासा कमी आहे. तर हे सगळे आपण डेटा काढतो. दुसरा जो इश्यू आहे, आपण जेव्हा पाणी कपात करतो तर पुढच्या दिवशी पाणी यायला थोडं अडचण होतं. त्याचं कारण असं आहे की खूप सारा हे व्हॅक्यूम जो हे होतं क्रिएट होता. तर यासाठी जो काही थोडा टेक्निकली आपण काय त्याच्यामध्ये करू शकतो हा एक इश्यू आहे. दुसरं असं आहे की ठीक आहे, पाणी कपात आम्ही करतो त्याचं कारण असं आहे की पाणी कपात करण्याची गरज आहे. पण तुम्हाला काय आजपासून करायचं आहे का? तुम्ही जसा विचारतायत नाही मला मी आपलं मी एवढं सांगतो की एक वीक आपण असं तुम्ही गृहीत धरू शकता की मे बी आफ्टर अ वीक आम्हाला पाणी कपात म्हणजे करावाच लागेल अशी परिस्थिती आहे. थोडा डेटा सांगतो. आपल्या इथे कसं आहे की 60% प्रोबॅबिलिटी अशी आहे की 90%पेक्षा कमी पाणी होणार आहे. आज रोजी तुम्ही जर डेटा पाहिलं तर खडकवासलामध्ये 5 TMC पाणी उपलब्ध आहे. हो, आणि आम्हाला प्रत्येक महिन्याला 1.6 TMC लागते. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की हा जो पाणीचा स्टोरेज आहे दिस इज नॉट इवन फॉर 3 months. आता यावेळीचा जो काही ठीक आहे, मी असं काही सांगत नाही की 90%पेक्षा कमी पाणी झाला तर हे खडकवासला धरणच्या एरियामध्ये पाणी कमी होणार असं काही सांगता येणार नाही. तर परिस्थिती अशी आहे की काही वेळा खूप कमी पाणी होतं. समजा की 80% रेन झाला तरी खडकवासलाचं धरण 100% भरलेलं आहे. तर हे पुढे चांगला होईल असं आपण अशी प्रार्थना करू. पण मला असं वाटतं की थोडा हे खूप एक प्रिएम्प्टिव्ह मेजर म्हणून आपल्याला 1 दिवसाआड पाणी देण्याची आवश्यकता नक्कीच भासणार आहे आणि होईल ते. सरासरी आपल्याला असं सांगायला हरकत नाही की इट मे बी डन इन अ वीक टाईम. आता शेवटी कसं आहे की इरिगेशन डिपार्टमेंट खूप आग्रही आहे की तो आजपासूनच करा. पण कसं आहे की थोडा लोकांचं हे लोकांना कळलं पाहिजे की मे बी पाणी एक दिवसाआड एक थोडासा लोकांची मानसिकता तयार होईल. आणि दुसरं असं आहे की लोकांसाठी बरेच काही नवीन केवळ डोमेस्टिक वॉटर नाही, बाकी जे नॉन डोमेस्टिक यूज ऑफ ड्रिंकिंग वॉटर आहे ते सगळे आम्ही त्याच्यावर काढतो की कुठे पाणी बंद करावं लागेल. काही ठिकाणी स्विमिंग पूल असेल, गार्डनमध्ये जो केवळ रियूजचं पाणी आपण वापरू, बांधकामच्या बाबतीत पण थोडा हे सगळे गोष्टी आहे. एक जनरल तयारीचं पार्ट आहे. एवढे काही भक्कम तयारीची काही गरज नाही आहे. मात्र आपल्याला नियोजन करावं लागेल की शहरमध्ये सर्वांना म्हणजे सम प्रमाणात जो काही त्यांना पाणी घेण्याचा हक्क आहे ते लोकांना मिळेल म्हणून हे सगळं तयारी एकूणच बैठकीचा सर्वांश असा काढायचा की पुण्याला सोमवारपासून पाणी कपातीची गरज आहे. एकूणच सगळ्यांच्या नाही आपण बघा अशी संभावना आम्ही नक्की सांगतो तुम्हाला. म्हणजे एकदम तुम्हाला मी ठामपणे का सांगू, कारण असं होऊ शकते की 2 दिवस नंतर काही थोडासा चेंज झाला प्रेडिक्शन. बिकॉज हे आज 2 जूनचं जे काही प्रेडिक्शन आहे त्याही सोबत मी करतो. 4 जून मी सॉरी नाही मॅम, तर डेटा 2 जूनचा आहे. ओके. तर थोडासा आम्ही पाहतो इरिगेशन डिपार्टमेंटसोबत आम्ही चर्चा करतो आहे, काही इश्यू नाही आहे. पण तुमच्याशी संवाद करून असं वाटतं की तुम्हाला जास्त घाई आहे पाणी कपात. पुणे शहरातच आलं. 2 जूनच्या डेटानुसार तुम्ही सांगताय, पण इरिगेशन डिपार्टमेंटने तुम्हाला किमान महिनाभर आधी सांगितलंय की पाणी कपातीचा निर्णय घ्यायला हवा, असं इरिगेशन डिपार्टमेंटने महिनाभर आधी सांगितलंय. म्हणजे या सगळ्या गोष्टीला इतकं उशीर झाला असं नाही का? आम्ही नाही आपल्याला मी तुम्हाला एक खूप नाही तुम्ही स्वतः विचार करा. जर महिन्यापूर्वी आम्ही पाणी कपात केला असता तर लोकांना कसा फील झाला असता. पुण्याची गरमी मला वाटत नाही की मागील 100 वर्षात इतकी गरमी झाला असेल या शहरात. तर थोडासा पुणेकरांना त्रास होऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेतो. पावसाचा अंदाज आणि धरण साठा किती आहे आणि सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे का?
कारण एका आवर्तन बंद आहे आता. आणि दुसऱ्या बाजूला कालवा भरून वाहतो असं बातम्या आहे. कुठे एवढं पाणी जाते कालव्यातून? कालवा कुठे डॉकेटमध्ये पाणी कपातीचे जे डॉकेट ठेवलंय त्याच्यात 10.48 जवळपास 10.5 टीएमसी पाणी शिल्लक आहे 12 तारखेला. असं तुमच्या डॉकेटमध्ये म्हटलंय. आणि 31 जुलै अखेरपर्यंत आपल्याला साधारणपणे 3.5 टीएमसी पाणी लागणार आहे. तर विस्ता पाहून फार मोठी दिसते. नाही असं आहे, डॉकेटमध्ये म्हटलंय. मी तुम्हाला सांगतो यात काय आहे. एकूण 5.6 TMC पाणी आत्ता 2 तारखेला शिल्लक होतं. बाष्पीभवनाने 0.3%. पकडलेलं नाही त्याच्यात. तुम्ही भामा आसखेड धरून भामा आसखेडची तर स्थिती अजूनही त्याच्यापेक्षा हे आहे. भामा आसखेड मी तुम्हाला आपल्याला खडकवासला कसं आहे- धरण सगळी सांगतो. आपल्याला शेती करता पाणी वापर म्हणजे अर्धा TMC आहे. ते अर्धा TMC चालू आहे. ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला आत्ता जे धरणात दिसतंय कालव्यात ते अर्धा TMC पाणी जे एरिया त्यांना दिली ती आहे. मनपा व्यतिरिक्त एकूण वापर 0.8 TMC आहे. पालखीसाठी आपण ठेवलं आहे. पिण्याकरता शिल्लक पाणी आपल्याकडे फक्त 3 TMC आहे. आणि आपल्याला प्रतिदिन आवश्यक पाणी जे आहे ते 1500 MLD आहे. पण आपण त्याचं मेकॅनिझम करताना जरी 1500 असेल तरी आपण 1000मध्ये ते करणार. 1 दिवसाआड दिलं तरी म्हणजे प्रेशरनी पाणी येईल. 1 दिवसाआड आलं तरी प्रेशरनी पाणी येईल. याची सगळी तयारी प्रशासनाला करायला सांगितली आहे की कारण जर का पहिल्या दिवशी पाणी आलं म्हणजे रेग्युलर आणि दुसऱ्या दिवशी नाही आलं, तिसऱ्या दिवशी त्याचा एअर पकडला तर पुन्हा प्रॉब्लेम होतो. म्हणून त्यात एक्सेस पाणी दुसऱ्या दिवशी देण्याच्या दृष्टीने एक माननीय महापौरांनी सूचना केल्या आहेत. त्याचा एक प्रयोग त्याचं सगळं मॉडेल खातं तयार करतं आहे. ते आयुक्त आणि माननीय महापौरांकडे ते सादर करतील, पक्षनेत्यांना देतील. आणि जवळपास ह्या मानसिकतेत आम्ही आलोत की आम्हाला पाणी कपात करावी लागेल. फक्त ती कधीपासून करायची हाच मुद्दा आहे. तर त्याचा रिव्ह्यू ह्या 2 दिवसात करून आम्ही तो करू. वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल, बांधकाम यांच्यावर निर्बंध कधीपासून येणार आहे? उद्या हे सगळे बेसिकली कसं आहे की जेव्हा परिपत्रक आम्ही काढणार, मला वाटतं की सोमवारपासून होत असेल तरी परिपत्रक 2 दिवसात आम्ही काढणार आहोत. तर याच्यामध्ये ज्या ठिकाणी जे ठिकाणी म्हणजे नॉन डोमेस्टिक यूज ऑफ ड्रिंकिंग वॉटर आहे सर्व ठिकाणी आम्ही बंद हे करतो. मात्र आपल्याला कसं आहे की हॉस्पिटल आणि स्कूल हे 2 सोडून करायचं. सर, आपल्याकडे बऱ्याच विहिरी आहेत की आवर्षणाची परिस्थिती आहे. ताब्यात घेणार. नाही सगळे करायचे आहे सगळे. बऱ्यापैकी पुण्यात या गोष्टी वारंवार घडलेल्या आहेत. म्हणजे गेल्या 20 वर्षात जर 5वी वेळ असेल तर एक आपण प्रशासन विहिरी दरवेळेस त्याचं सर्वेक्षण केलं जातं. पाऊस चांगला पडला तर सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. आम्ही काही म्हणत नाही की ती विहीर आता तर यासाठी कधीतरी पुण्याला पाणी कमी पडतंय तर या गोष्टींचा या रिसोर्सेसचा ठोस उपाय कधी करणार आहोत, त्यासाठी काय आम्ही करणार आहोत? नाही याच्यावर सुद्धा चर्चा झाली आमच्या मीटिंगमध्ये. त्याचं पण नियोजन आम्ही करतो आहे. त्यावेळी ते एक्झॅक्टली हे सगळे आता खूप इमिडिएट आमचे टेन्शनचे इश्यूज आहेत. तर मी काही बोलणार आहे की पुढे करणार आहे. सगळे आतापासून नियोजनमध्ये आम्ही घेतो आहे. त्याचं कारण असं आहे की भामसखेडचा जो इंटेक वेल आहे त्या ठिकाणी तिथे जो WTP आहे तिथे थोडासा WTPमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता मला वाटतं की 10 दिवसपासून आमच्या लोकांची तळाशी पाणी ते शोध घेत आहेत. थोडासा एल्गी असतं ना, एल्गी वगैरे पण येत आहेत. पण त्याचं कारण असं आहे की फिल्टरमध्ये काही इश्यू आला. काल हे सगळे आमच्या टीम मतलब आता 10 दिवसपासून टीम आहे. उद्या काही एक्सपर्टना पण आपण बोलवतो आहे. मी पण सकाळी जाऊन पाहतो आणि मतलब असं वाटतं की 1 ते 2 दिवसात हा इश्यूज मिटेल. याच्यामध्ये आता जवळपास आपल्याकडे 9 वर्षापासून समान पाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे. ते काम अजूनपर्यंत संपलेलं नाही आहे. तिथले आपण अनेक ठिकाणचे झोन चालू केले नाही आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने टाक्या बांधलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी सर्क्युलेशन कसं करायचं यासाठी वॉल आपण बसवलेले आहेत. पण हे सगळं कार्यान्वित न झाल्यामुळे येणाऱ्या ह्या पाणी टंचाईचं नंतर तुम्ही 1 दिवसाचं जे नियोजन करणार आहात हे जर व्यवस्थित सगळं झालं असतं तर आता त्रास कमी झाला असता असं वाटत नाही का योजनेची अंमलबजावणी? नाही बिलकुल मान्य आहे. कारण समान पाणी पुरवठा योजनेमध्ये असं पण आहे की आमचा जो काही NRW पर्सेंटेज आहे 40% कमी करून 15% आणायचं आहे. आणि जर 25% NRW कमी झाला तर त्याचा मिनिंग आहे की कमीत कमी 4 ते 5 TMC पुण्याच्या शहराला मिळणार आहे. आणि त्यामुळे आम्ही जे काही जवळचे गाव आहे त्यासाठी सोर्स दाखवणार आहे. तो लेट झालेला आहे पण वही है कि लेट तो हुआ है लेकिन काम भी हो रहा है. आपण ऑगस्ट पर्यंत डिमांड वाढत आहे ना शहर हो पण नाही समान पाणी पुरवठा योजनेत तुम्हाला 100% आपलं पुढच्या ऑगस्ट पर्यंत
पूर्ण सर होणार. ही डिमांड जी आहे ती आपली वाढत चाललेली आहे. आपण मुळशीची जे पाणी मुळशी ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या असाच काही प्रसंग आला तरच तो चर्चेला जातो, पुढे काय होतं. नाही, आता पाणी पुरवठ्यासाठी मी एवढं सांगतो की सॅच्युरेशन मोडमध्ये सर्व ठिकाणी पाणी पुरवठा योजना आम्ही सुरू करणार आहोत. पण नक्कीच ग्वाही देतो तुम्हाला की समान पाणी पुरवठा योजनासारखे जेवढे काही उशिरा झाला तर ते असं नाही होणार. मी तुम्हाला एक केस स्टडी म्हणून पण रिपोर्ट देतो की समान पाणी पुरवठा योजनामध्ये विलंब का झाला. तर खूप छोट्या छोट्या कारणामुळे जो आपल्यासाठी हे फारच म्हणजे चिंतेची गोष्ट आहे. काही ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आणि इरिगेशन डिपार्टमेंट परवानगी 3 वर्ष नंतर मिळालेली आहे. आपण हे विचार करा, म्हणजे आता मी जेव्हा इथे जॉईन झालो होतो मागच्या वर्षी, तर हे सगळी गोष्टी जेव्हा मी पहिल्यांदा आढावा घेतला तर मी पाहिला की आता 3 वर्षपासून पेंडिंग आहे. आता इरिगेशन डिपार्टमेंटनी पाईपलाईन टाकण्यासाठी 3 वर्ष घेतली आणि जो रेट आहे मात्र काही 60-70 हजार, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी 10 कोटी रुपये घेतले. तर हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आम्ही आणलं आहे. सवाल असा नाही आहे की महापालिका 10 कोटी रुपये देऊ शकत नाही. इशू आहे की हे चुकीची परंपरा स्थापित होऊन हे थोडासा कोऑर्डिनेशन आहे. आमच्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे खात्याचे जे अधिकारी आहेत या लोकांचं म्हणजे काही स्वतःच्या दुर्लक्षमुळे हे सगळी गोष्टी झालेल्या आहेत. त्याचं मान्य करायला काही हरकत नाही. एक सुरुवातीला सांगितलं की बांधकामाच्या लेबर कॅम्पमधलं पाण्याचं नियोजन करायचं, पण बांधकामाला जे लागणारं पाणी आहे ते STP मधनं देणं अपेक्षित आहे, पण तसं होत नाही. कारण बऱ्याचदा टँकर फक्त 80 वगैरे टँकर जातात वर्षभरातनं किंवा काय महिन्यातनं, तर ते पूर्णपणे STPवर का नाही अवलंबून राहत आणि त्याच्यावर का नाही तुम्ही कारवाई नाही, करत याच्यावर पूर्ण वर्ष? नाही, हा इशू आम्ही डिस्कस केला. बेसिकली आमच्याकडे 300 MLD पाणी रिसायकल होतो आणि 100% यूज बेसिकली होत नाही त्याचा. हा एक ॲक्च्युली आहे फॅक्ट. तर आता आपल्याकडे गार्डनसाठी किंवा जे काही खाजगी किंवा शासकीय बांधकाम वगैरे होत आहे ते प्रत्येक बाबीसाठी आम्ही हे पाणी आम्ही वापरू असं आम्ही नियोजन. नाही, बांधकामासाठी स्पेसिफिक, स्पेशली बांधकामासाठी पण आणि बाकी पण. टँकर तेवढे घेतले जात नाही, त्यांच्याकडनं वास येतो म्हणून आणि तिथं चालत नाही ते पाणी असं म्हणून. सर आता जोडून एक प्रश्न, जे आपले बांधकाम आहे त्याच्यासाठी बांधकामासाठी आपण मोठ्या प्रमाणात फुल गड्डा करतो, त्यातनं येणारं जे ग्राउंड वॉटर पाणी आहे सर ते सरळ आपण नाल्यात फेकून दिलं जातं. यावर पण आपण काही करणार आहोत का? नाही, म्हणजे तुम्ही जे काही प्रश्न विचारतात ना हे थँकफुली प्रत्येक विषयावर चर्चा आमची झालेली आहे आणि जेव्हा आम्ही परिपत्रक काढणार त्याच्यामध्ये सगळे मुद्द्याचा समावेश आहे. नाही सर, आम्ही बघतो ज्यावेळेस बांधकामाची साईट असते ना तर पाठी असते, जेव्हा लिहिलेलं असतं वॉटर बोरवेल असं असतं. प्रत्यक्षात बोरवेलचं पाणी कुठलाही बिल्डर वापरत नाही, तो एक टँकरचंच पाणी वापरतो. त्याच्यावर कधीतरी बंधने येणार का? पाठी दिसते बोरवेलचं पाणी वापरतोय आम्ही, पालिकेचं पाणी घेत नाही आपलं तसं. प्रत्यक्षात तसं कधीच होत नाही. त्याच्यावर वॉच कोण ठेवणार? त्याच्यामुळे ते पाणी इकडे जातं, मग प्यायला पाहिजे. बोरवेल पण नाही, STP वापरायचं नाही, बोरवेल पण नाही. नाही ते पाठी बघ सगळं रेल्वे डिपार्टमेंट गाड्या स्वच्छ करायला STP वापरायचं. नाही, हे शेवटी तुम्ही खूप चांगली सूचना दिली आहे आणि त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. पाणी कपात लागू होणार काय? आहे, किती होणार आहे, दिवसाला होणार आहे, 40%, 30%, 20% नेमकं काय? मिरसाब देते काय त्यांना बाईट द्या. मिरसाब बाईट. किती पाणी कपात होणार? तुमचं सांगा सर, मी प्रेस करतो. प्रेस संपून आलो. आपसे बदलणे पण हे तुमचं नाही आहे मला. हो मॅम, मेरा प्लीज. दरवाजा बंद करे बाळा. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरणसाठा कमी आहे. 5 TMC पाणी आहे. त्यातलं आपल्याला पुणे शहराला फक्त 3 TMC पाणी हे पिण्याकरता उपलब्ध होणार आहे. तर परिस्थिती पाहता आपल्याला सगळ्यांना पाणी कपातीला सामोरं जावं लागेल असं वाटतंय. त्यासाठी आजची ही बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये पाणी आपण कुठे कुठे वाचवू शकतो अशा सूचनासुद्धा दिल्या आहेत. त्यानुसार नियोजन करून प्रशासन पुढच्या कालावधीमध्ये जिथे पाणी कपातीची गरज आहे, जिथे पाणी वाचवलं पाहिजे, म्हणजे समजा वॉशिंग सेंटर्स असतील किंवा जिथे नॉन डोमेस्टिक युजेस आहेत ते पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आपण दिलेत. आणि पुणे शहरासाठी पिण्याचं पाणी हे ऑगस्ट म्हणजे साधारण 20 ऑगस्टपर्यंत पुरावं. होपफुली पाऊस येईल आणि आपल्याकडे धरणात पाणी साचेल या हिशोबाने आपण 20 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. पण तोपर्यंत आपल्याला पाणी पुरावं म्हणून
आपल्याला परिस्थितीनुसार कदाचित सोमवारपासून पाणी कपातीला पुढे सामोरं जावं लागणार आहे. नियोजन पूर्ण झाल्यानंतर पाणी कपातीचा निर्णय आम्ही 2 दिवसात तुमच्याकडेच देऊ. आयुक्त साहेबांकडनं तसे सूचनासुद्धा दिल्या जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.